पर्ण फाउंडेशनच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप। पर्ण फाउंडेशन महाड या सामाजिक संस्थेमार्फत बुधवार 13 डिसेंबर 2023 रोजी महाड तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। पर्ण फाउंडेशन ही महाड तालुक्यातील एक अग्रगण्य सामाजिक संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून निरनिराळे शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबवले जातात। संस्थेच्या अध्यक्षा तथा अण्णासाहेब सावंत कोऑपरेटिव्ह अर्बन बँक महाडच्या चेअरमन श्रीमती शोभाताई सावंत यांनी कैलासवासी दादासाहेब सावंत व कैलासवासी अण्णासाहेब सावंत यांनी सुरू केलेला शैक्षणिक व सामाजिक सेवा कार्याचा वारसा आजही त्याच तळमळीने जपत ही वाटचाल यशस्वीपणे सुरू ठेवली आहे। त्यांच्या सावित्री या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास श्रीमती शोभाताई सावंत यासह सेक्रेटरी श्री शिवराज सावंत, डॉक्टर प्रभाकर जाधव, श्री सुधीर शेठ, सौ मानसी मराठे, श्री उमेश मिंडे तसेच प्रेमांजली संस्थेच्या वतीने सिस्टर पन्ना व सिस्टर प्युरियल यांची विशेष उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुधीर शेठ यांनी या विद्यार्थ्यांची हितगुज करून त्यांना पर्ण फाउंडेशनची ओळख करून दिली। श्रीमती शोभाताई सावंत यांनी यावेळी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करून शालेय शिक्षणाचे महत्त्व थोडक्यात पटवून सांगितले। यानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। हे सर्व विद्यार्थी किल्ले रायगड विभागातील निमाचीवाडी, सोंडेवाडी, सोनारवाडी, चापगाव, कोंजर, गोंडाळे या विभागातील दुर्गम भागातील असून ते प्राईड इंडिया तसेच कोंजर येथील रायगड शिक्षण प्रसारक मंडळाच्या जिजामाता माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत आहेत। या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असणाऱ्या प्रेमांजली सामाजिक संस्था नांदगाव खुर्द या संस्थेच्या वतीने देखील सिस्टर पन्ना यांनी केलेल्या या शैक्षणिक मदतीबद्दल पर्ण फाउंडेशनचे मनस्वी आभार मानले। कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रीमती शोभाताई सावंत यांनी यावेळी पर्ण फाउंडेशनच्या उपक्रमाविषयी माध्यमांशी थोडक्यात संवाद साधला। पर्ण फाउंडेशन हे 2 वर्षापासूनच आपण इथे सुरू केलेलं आहे महाडमध्ये। स्वर्गीय अण्णासाहेब सावंत यांच्या जयंती निमित्त 22 जानेवारीला दरवर्षी आपण कार्यक्रम पण करत असतो। गेले 2 वर्ष म्हणजे 2022 आणि 23च्या जानेवारीमध्ये असे कार्यक्रम झाले। त्यानंतर ग्रामीण भागातील आदिवासी मुलांसाठी काहीतरी करावं ही इच्छा मनात होती आणि त्या दृष्टीनेच आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। 4थी ते 9वी पर्यंतच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप आज केलेलं आहे आणि त्या माध्यमातून त्या मुलांच्या प्रगतीसाठी पर्ण फाउंडेशन नेहमीच सहकार्य करणार आहे त्या मुलांना। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।